ती त्या नावाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन चालू असल्या कारणाने त्या नामाचा परिणाम काय तुझ्या पोटात असणाऱ्या भक्त प्रजावरती झाला. तरी मी सांगत नाहीये माझे भगवान श्री ज्ञानोपर हरिपटामध्ये वर्णन करतात. उदवाला दला कृष्णदाता व्हिडिओ चालू आहे फक्त व्हिडिओ व्हिडिओ लाईव्हच्या नाही झटे असतात ते लाईव्ह बंद करणं तुमचं चालू आहे का लाईव्ह करू नका लाईव्हच्या नाही झटे असतात लाईव्हच्या नाही झटे लाईव्ह करत जाऊ नका एवढा पापी मग भक्त प्रल्हाद का जन्माला आला याचं एक कारण आहे. पूर्वी काळामध्ये हिरण्यकशिपूची पत्नी काय तो मग हिरण्यकशिपू मग एवढा पापी मग भक्त प्रल्हाद का जन्माला आला त्याची आई पुण्यावनती सुसेर मात्र पुण्येन पित्रा पुण्येन चेतुमता दातांश पुण्येन आत्मा पुण्येन शोभा घेता. शिवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं. उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. त्याच्या उलट उन्मद मात्र दोषेने मित्र दोषेने मूर्तता कार्पांश दोषेने कर्म दोषेने दारिद्रता. उन्मद पुत्र जन्माला येत असतो ना तो आईच्या बापाने. मूर्ख पुत्र जन्माला येत असतो ना तो बापाच्या बापाने. कंजूस पुत्र जन्माला येत असतो ना ते वंशाच्या बापाने आणि दारिद्र्य पुत्र जन्माला येत असतो ना ते स्वतःच्या बापाने. मग आई महाराज ज्या अर्थी शीलवान आणि नीलवान पुत्र जन्माला येतात एकत्र असतात ना त्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान आहेत. ज्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान असल्या कारणाने त्या अर्थी माझे जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात.
बस रे बरं. हे नीट बस. पालतो मांडी घाला. थाट बसा. धन्य माता आणि नंतर पिता असं का? त्याचं एक कारण आहे. संतांची वागणे राष्ट्राचे आधार आहे. जसं शास्त्र मातृदेव भव आणि दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव असं संतांचं वाग्मय. आधी माता आणि नंतर पिता. त्याचे दुसरे एक कारण आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये हे पहिला क्रमांक ही मातेच आहे. आणि काही दिवसांनी संबंध ही पित्याची. याचे तिसरे एक कारण आहे. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचा अस्मिता. छोट्या छोट्या संकटाकरिता तर आई असते, तर मोठ्या मोठ्या संकटाकरिता तर बाप असते. तर पहा माऊली, कल्पना करा. आपण जे रस्त्याच्यात असतो ना, आपल्या ठेस लागली ना, आई का असा क्षण शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. मग नाही महाराज, आपण जे मोठं हाय पास करत असताना आपल्या अंगावर ट्रक आला ना, अरे बाप रे, असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. म्हणूनच जगद्गुरु तुकोबार सांगतात की धन्य माता आणि नंतर पिता हे देवता आहे. हाय किंवा नाही? कोण? बोला चला. आई वडिलांचे पाय पडता का रे? हा, पाय पडता ना? तू मधला उठ रे. तू लंबा लंबा मोठा उठ रे. पाय वडिलांचे पाय पडतो का? खरं सांग. खरं बोल. तू बस खाली. तू उठ रे. पांढरा पुढे जा. तू पडतो का? याला पोत्यात घाला. याला पोत्यात घालून मारलं पाहिजे. नाही नाही नाही, त्या आई वडिलांच्या पाय पडत नाही ना, त्या जगात जन्मूनच काही ताप झाला नाही. नाही पंढरपूर देऊन हे करायची काही गरज नाही. आपल्या आई वडीलच देव आहे. दुसऱ्याच्या पायाला काय झक मारतात? कोणी आले मोठे पाय पडत, त्याच्या पायाला काय झक मारतो? आई वडिलांच्या पाय पड. देऊला जा, आळंदीला जा, थोडे संस्कार भेटतील. आई वडिलांच्या पाया पडा ना. पडतो काय पिवळा शर्टवाला? पडतो. तुझी इथं आई आली का? तिकडं पा, तिकडं पा, तिकडं पा. ती आई कोण आहे? हा कोणी करावं? कोणती बादर बाई दाखवतो? तुम्ही आहे का? पाया पडतो का कधीतरी? बस खाली. हात छाती उठ रे. पडतो का? तुझी तर पप्पा आले का? उठ ना. पप्पाला म्हणतो, पप्पा म्हणतो का बाबा म्हणतो? पप्पा. तू पप्पा आले का इथे? नाही. आई कोण यायची? तिची आई कोण आहे? हात वर करा, हात वर करा. पप्प्याची आई. आणि थोडा आई वडिलांच्या पाय पडत जा. देवता आहेत किंवा नाही? स्वामी तिने जगाचा आणि आई विना भिकारी. अव अर्ध्या रात्री उठणार कोण? जोरात बोला. आवाज नाही, जोरात. जेवायला वाढणार कोण? आई. पप्पा जेवायला बसला. 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारलं, आणि कोणी केली भाजी? त्याची आईनं काही बोललं नाही. काही बोलावं तर पप्प्या होता चॅप्टर. उठून जाईल ना, एवढा मूर्ख कुठेच नाही. पप्प्या पुन्हा आपल्या आईला विचारला, कोणी केली भाजी? पप्प्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कोणी केली? पप्प्याला
बायको म्हणले की बाबा पेटून येऊ शकतो. बायको हा आणि 9वी 10वीची पोरं आमच्या पुढे येतात, आमच्या पुढं. बायको अशी नीट करून टाकील मला थोडं बस. हा तुझा बाप तसाच म्हणायचा, तुझी आखण मागून शेटी फाट्यान पुढच्या बरोबर का नाही? म्हणून आता 80% पुरुषांची इज्जत घरामध्ये राहिली का? तरुण मंडळ बरंच राहिली का? तुम्हाला काय आता कळेल, तुमचं लग्नच नाही झालं का? नाही निश्चित नाही तर काय लग्न. मिशाचे पण काय आता काय बायकोच मी नंतर का मिशा कशा बुडवची. नाही 80% पुरुषांची इज्जत राहिली नाही. कार्यकर्ते बोलायचं नाही का? नाही का? 80% महिला मंडळ नाव घेऊन बोलतात. 80% काय म्हणते ही मंडळी? ही मंडळीला एक खुडीची काय म्हणते ही मंडळीला? काय म्हणतो? ईशान ईशात नाही दान आहे का? काय कोणी ईशा आहे का? कोणी नाव ढगे फुगे आणि पुरुष म्हणजे तुम्ही असं वजनात घरी जायचं, वजनात. आणि बायकोने म्हणजे जेवायला वाढणारच तसं बाईवरी म्हणायचं नाही. ई स्मिता कसं म्हणायचं? आवाजच येत नाही. कसं म्हणायचं? लग्न झालं मी बोललो नको. ई स्मिता कसं म्हणायचं? जेवायला वाढणारच. एक दोन असताच किचकच. ती म्हणली नसती वाढीत. मग आता काय विचार करायचा नाही. जे होईल ते बाहेर मागं सरकायच्या, जे होईल ते दारात जायचं. विचारच करायचा नाही. दारात जायच्या चपलेपाशी आणि चप्पल घालून धाब्यावर जेवून घ्यायचं. तुमच्यात हिंमत नाही बायकोला. किती मोठा माणूस असू दे, घरी आला बिबट्याच म्हणतो. लग्न झाल्यावर वाघ होता, लग्नाच्या आधी वाघ बिबट्या झाला. काय झालं असू द्या असं बायकोने केली वय. मग आता मग चालायचं. मग नवीन हाय मसाल्याचा अंदाज नसेल असं होतच असतं. वाढ आपलीच गाडी आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोलगोल साडी आणि हातात बिडी आणि ओढतोय काडी आणि त्याची बायको जाडी जाडी आणि आई मात्र हातकोळी तर का आई दे
दुसरून तो कोई ना म्हणे हिजो को बैमान आई रे बैमान या जगतामध्ये ना आई वडिलांना कुणीच मानत नाही. सर्वजण आहे का आई वडिलांना म्हणतं का कोणी? आई वडिलांना म्हणतं का? हा तू म्हणतो आणि महिला मंडळ आणि पुरुष मंडळ आहे का? म्हातारे वरीपर्यंत जोपर्यंत आपलं काही तब्येत उभे ठीक आहे तोपर्यंत पोरांच्या नावावर 7-12 करू. तू जर 7-12 केलं तुझा कार्यक्रम होणार लाईट बिल करून. ही आताची मंडळी हिची तर आहे आणि यांना थोडं संस्कार देत जा. आणि महिला मंडळाला तुम्ही थोडं संस्कार देत जा. तुम्ही तर जगले पण आता पुढची पिढी तर त्यांना संस्कार लागले पाहिजे. मग थोडासे शिवाजी महाराजांची मावळे जयंती असं उशीर केले पाहिजे. राजांची जयंती आली. राजे तुमची या महाराष्ट्राला गरज आहे. तुझी तू फक्त विड्याच फुकायला आला. शिवजयंतीला पिऊन आरती असं कुठं असतं काय? तरुण मावळे झाले पाहिजे. विधान विधान आणि पोरेत बसले कीर्तनात बसले म्हणून शांतीत नाही चित्र हे दपमान्या बोलता यांचा काही नियम नसतो. आणि असे बोल वगैरे असे दोन हे गुरुजीने प्रश्न विचारले एका मुलाला. म्हणले कुठे उठ म्हणले तुझ्या पुढच्या दिशेला पूर्व आहे, तुझ्या उजव्या हाताला दक्षिण आहे, तुझ्या डाव्या हाताला उत्तर आहे, माग काय आहे? तुम्हाला माझी चेदी फाटली. असली इच्छित पोर एक म्हणलं 5 मधून 5 गेले किती राहिले? तुम्हाला म्हणलं नाही 5 मधून 5 गेले शून्य. अजून सोपं करून सांग. मग गुरुजीने सांगितलं तुझ्या आईने डब्यात किती चपात दिले? तो म्हणला 2. मग 2तल्या 2 खाल्या खाली काय राहिलं? तो म्हणला भात. भात कुठं असतं? शून्य म्हणलं येडे. हे असली इच्छित पोरं असतात. दणी येडे नंतर शाने येड पोरं काय म्हणतो? चेन बरोबर थोडे असे संस्कार दिले पाहिजे. याची तर पोरं असतात. आधी एका मुलीने प्रश्न विचारला म्हणजे तुझा जन्म कधी झाला? तो पोरे म्हणला गुरुवार. मग त्या मुलाला सरांना प्रश्न विचारला सर तुमचा? सर म्हणले रविवारी जन्म होतच नाही. सर म्हणले का सुट्टीच असते? कुठं जन्माला सुट्टी असते काय? सर म्हणले चोबस लई बोलू नको नाहीतर कमराचा बेल्टच काढून मारेल. तुम्हाला सर बेल्ट काढून तुम्ही मला मारू शकत नाही का? पोरे म्हणला बेल काढल्या तुमची पॅन्टच म्हणून महिना मंडळ आज नागनाथ महाराजां पुढे एकच मागा काय मागा आईसा पुत्र
काय झेंडा लागायला पाहिजे, असं रत्न आपल्या पोटी जन्माला पाहिजे. याची तर काय पण एक माझ्या पशी आलो म्हणले रावण माहिती आहे. म्हणलं रावण माहिती म्हणजे रावणाला तोंड किती. मी म्हणलं 10. मी एका अंगावर कसा झोपत असेल. दुसरं पोरग आलो म्हणजे रावणाचं तोंड 10 आहे. मग तंबाखू खाण्याला गाडीतून थुकायला कसं पाहिजे, गाडी कसं म्हणजे असले ही चित्र पोरं असतात. मी म्हणलं ते आता हनुमंतरायला विचारलं लागेल मारुतीला. तुमच्या गावात हनुमंतरायचं मंदिर आहे कुठे? हा गावात आहे, बाहेर आहे, गावाच्या बाहेर वाडीवर आहे का? हा मी म्हणलं आता हनुमंतरायला विचारलं लागेल मारुतीला. आता तो पट्ट्याला गेलता ना आपल्याला काय माहिती. आणि तर आम्ही तुमच्या गावात आम्ही चूप बसतो. हे गाव तुमचं आहे, आमचं नाही. तुम्ही आम्हाला जपटी होती. पण ह्यो मारुती सोपा नाही. तिथं जाऊन तिथल्या मालकाच्या निघाली हनुमंत महाबली. एवढी ताकद का? तेव्हा मागं आईचं दूध पेलं होतं आणि आईच्या दुधामध्ये एवढी ताकद होती. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, प्रत्यक्ष महादेवच आले पोटी. एवढी ताकद आहे. एवढी ताकद का? अंजनी माताच्या दुधाचा थेंब जरी असं दगडावर पडला ना, खाटमाळा दगडाला चिऱ्या पडायच्या. एवढी ताकद होती. आता दूध राहिले का महिला मंडळ? दूध राहिले नाही. आता बाटली. आता जन्मतापासून तर बाटली तर शेवटपर्यंत बाटली. फक्त टोपणात बदल होतो. ते आधी लबाचं असतं मग ते पत्राचं असतं. ते पत्राचं आल्यावर सुटतच नाही. 100 तास जरी असू दे एक तेवढं ऐकत नाही. तुमच्या जमून सुद्धा तुम्ही पिऊन जातो. आरामशी गाठाय गेली, ज्ञानेश्वरीन गेली. 500ची पिऊन आमचं बस होतं का काय? हे चित्र असतं. 2 बेवडे असे पारावर बसले. योग म्हणला दारू पिण्यानं कोकणात जातो का? दुसरा म्हणला 100% झाला. दुसरा म्हणला का? तो म्हणला दारूमुळे माझी बायको गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझं खोकला काय नाही जाणार. अरे ते घाली ना वेगळं, हे घाली ना वेगळं. कळतच नाही म्हणलं हिची. आता इथं सांगितलं या कोणाला दारू पिऊ नका, व्यसन करू नका. मी आता गावाच्या बाहेर गेल्या काढलीच तंबाखू.
बाहेर मग लईच लांब महाराज येतात बुवा. नागनाथ पंच कमिटी आणि गावकरी मंडळी लईच निवडून महाराज आणले बुवा. काय जाऊ देते आता सुद्धा लईच बारीक पिल्लू होतं बुवा. लई झोपीत होत तू नाही करा काय का लई बरोबर आपल्या नाही ठोकत होत. दुसरा म्हणला त्यांनी सांगताना दारू पिऊ नका व्यसन करू नका सांगितलं असते. वय वय म्हणायचं असतंय. आपण जरी चांगलं वागलं त्यांनी तरी कोणाला सांगायचं नाही तो वागा. त्यांचा नको रोड घेऊ त्यांचा धंदाचे आरे नका हे बेवडेचे अफर असतात. छोड़ देसे बचे बोलू नका बरे. हे बरे मारतो काय ना रे, बोलू नको ना. वजनदार गाडी बघा आता म्हणून रागारांनो थांब बसा, असं मोकळं बसा. तुम्हाला असं काही कर्ज आहे का तुमच्या? पुरुष म्हणजे तुम्हाला असं प्रेज बसावर. तिकडे मुख्यमंत्रीची का मिटिंग होत
नाही थोडा असं फ्रेंच बसत जा असं भामटेमध्ये कीर्तन ऐकायचं नाही तर कर्ज आहे का तुमच्यावर होऊन द्या कर्ज पोरगा आहे ना कर्ज परत भरायचं अर्ज पण काढायचं कर्ज पण कीर्तनच मोकळं बसायचं विठ्ठल विठ्ठल इतकं कीर्तनात देव नसतो आणि तुम्ही असं बसता इथं नसेल पाहिजे काही लोक म्हणतात मानस प्रमाण जेते कीर्तनाची नाचणार नाही बरोबर इथं नाचत जा नाचणार का रे ए बरे तू नाचणार का नाचण्या तो रे तुझ्या मुळे दुखत का आणि इथं नाचलं पाहिजे आपली पोरी इथं नाही नाचत इथं नाहीच नाचत आपले कुठं कुठं नाचतात पैसा डीजे डीजे रमेश आणि इथं नाचलं पाहिजे मी आपले पोरं सोनू तुझ्या माझ्यावर भरोसा नाही का तुझ्या बापाचाच नाही सोनू तर कशाला म्हणून मला आमदार ज्वाला शंकू वाटते चेन वळवळ गावचा विकास झाला पाहिजे आणि चेन वळवळते अरे इथं नाचलं पाहिजे इथं जगाचा बाप नसतो कुठं नसतो आपण शिवाजी महाराजांची मावळे आपण त्यांची रक्त आहे आपल्या अंगात रक्त नाही तसलं नाही पप्पी दे हे असलं रक्त आहे आपल्या या शिवाजी संभाजीच्या रक्तातले आपण माणसं आहेत संस्कार महत्वाचे
ऐका जिजाऊ माताची कथा. जीवनामध्ये कितीतरी सुसावं लागले होता. छत्रपतीला तत्ववेत्याने ज्ञानेश्वरी गाता त्याला म्हणतात जिजाऊ राजमाता. आताची माता स्वयंपाक बनते वासू पाता पाता आणि पोरगा घालतो लाथा ती म्हणते पोरगा घालतो लाथा ती म्हणते सण माझं मत काय करू. आता काय करते आता बसली बघत. हा संस्कार कसे कशीची जाऊ माता माझी जमणे माझी जमणे शिवाजी राजांना आलिंगन दिलं. खाण्याला जागा केला. राजे सावध झाले. कटारीचा वार त्याने घेतला. कटारीचा वार त्याने घेतला.
ना आपलं काय दारू पिऊन डीजी पुढे नाचायचं रक्त नाही, हे रक्त शिवाजी संभाजीचं रक्त आहे. आणि पावन खिंडेमध्ये बाजी प्रभू लढतात, निष्ठावंत प्रेम आहे त्याच्यात. आणि बाजी प्रभू पावन खिंडीमध्ये लढतात. मग तेव्हा मात्र बाजी प्रभू म्हणतात, राजे तुम्ही लवकरात लवकर विशाळगडावर जा. तेव्हा काय म्हणतात, पावन खिंडीमध्ये बाजी प्रभू कोणत्याप्रमाणे जन्माला असतात हे ते उद्भवतो अभंगाच्या दुसऱ्या जन्म सांगतात. त्याचे कारण आहे मातृत्वाचं परगाने पुत्राकडे आहे आणि परकरणाचं मातृत्व हे कन्याच करू शकते. याचं दुसरं एक कारण आहे, मुलगा बापावरती प्रेम करत असतो ना, त्या प्रेमात स्वार्थ आहे आणि मुलगी बापावरती प्रेम करत असती ना, त्या प्रेमात निस्वार्थ आहे. तुम्ही म्हणाल ते कस काय, तर सांगतो भजन करा विधान विधान.
शाळेतून जर घरी आले ना, पहिली चौकशी करते, आई आज बाबा जेवले का ग? नाहीये बेटी, ते सकाळपासून चहा घेतले नाहीये, ते कॉफी घेतली नाहीये, आणि ते नाश्ता केले नाहीये, आणि ते तिथेच बसू नये. तू घे जेवून. काय गाई, आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे, मी नाही जेवणार. ज्या दिवशी जन्मदाता बाप उपाशी असतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते, संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. हो बाबा, बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. अरे बाप मात्र जेवत नसतो, आणि मुलगी मुळून मुळून रडत असते. संध्याकाळच्या 11 वाजू देते, अख्ख्या घराला झोपू देते, आणि आपल्या बापाच्या खोलीत जाते, बापूरच्या तोंडावरचं पांघरण काढते. बाप डोळेकडून पाहतात तर काय, मुलगी काळीश बेटी, काळीश. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा? बाबा बाबा हातपाय शेकून देऊ का बाबा? बाबा बाबा डोकं टाकून देऊ का बाबा? बाबा बाबा खायला टाकून देऊ का बाबा? बाबा बाबा डॉक्टर आपण आणू का बाबा? बाबा 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 अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप लढतच उठून बसला, मुलीला कवटाळा, मुलीने विचारलं की का लढता बाबा, का लढता? बेटी जेव्हा माझी माय मेली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो, आणि तेव्हापासून मला सुख भेटलं नाही. बेटी तू कधी कधी येते माझ्या तोंडावरून हात फिरवते, मला असं वाटतं की पांडुरंगा ही माझी लेक नाहीये, ही माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय? अरे म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या, मुलगी त्या सासरला नांदायला जात असते ना, 1 वर्षात बाप 65 सारखा दिसतो, आणि एवढा मोठा खड्डा आहे बापाच्या जीवनामध्ये. कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या, कोणाची ताई असू द्या, ज्यावेळेस ती नवरीचे कपडे पदार्पण करते ना, त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाया पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस कडकडून मिठी मारते, सांगते दादा येतो बर का, दादा येतो बर का, दादा दादा येतो बर का, दादा दादा. अरे तू या घरचा करतायस ना दादा, तू जर काम केलंस ना दादा, अख्खा परिवार जगेल, आणि तू जर तुझ्या बायकोचं ऐकून वेगळं झालं ना रे दादा, अख्खा परिवार वारेवर पडेल रे दादा, अख्खा परिवार वारेवर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा, तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. जेव्हा ती मुलगी बापाकडे ते बापाला कडकडून मिठी मारते, सांगते बाबा येतो बर का, बाबा येतो बर का. रे तो बाप मात्र त्या खांब्याच्या मागे जाऊन ढसा ढसा लुटतो तो बाप आहे. अरे कारण ना मग
ज्या बापानं तर हाताच्या गोळ्यासारखं सांभाळ केलं, ज्या बापानं अनाचं मोठं केलं, ज्या बापानं बोल करून चालवायला शिकवलं, आणि तीच मुलगी सासरला नांदायला जात असते का जगणार नाही बा? जेव्हा ती मुलगी एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते, दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते, म्हणून कन्या सासुरा जाए निस्वार्थ प्रेम ही मुलगी आपल्या बापावरती करत असते. हे बघा 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 संस्कार आहेत की नाही? काहीच संस्कार नाहीये. जर मना विचारणार ते तुम्ही तिकडे गेले. मला विचारलं पाहिजे ना, पुढं 1 नंबरला गेले. कीर्तन करणं हे बरं आहे. विचारून झालं पाहिजे. इथंच गेली पाहिजे पण विचारून गेलं पाहिजे. नाही यांना आता संस्कार नाही. कीर्तनात कुठं कुठ्यात असतात. पोराला संस्कार नाही. संस्कारच नाही राहिले. महिला मंडळ तू उठले पर्यंत मोबाईल पाहतो का? मोबाईल पाहतो
तुला सजीन आहे का? बस खाली. तुला मग उठले मोठा मोठा शेंबड्या बस खाली. पाहतो का मोबाईल? खरं बोल. हा बोल, काय पाहतो मोबाईल मध्ये? मोबाईल मध्ये काय पाहतो? बस खाली. ते पोरवून ते नवीन गेम पण झाले नाही. आवाज नाही. फ्री फायर म्हणजे आधी फ्री व्हायचं मग फायर. आणि दुसरा ते बंगी आहे का बघा. फ्री फायर नाही नाही. आता यांना विचार हरिपाठामधला पहिला अभंग कोणता? हरिपाठामधला पहिला अभंग कोणता रे? आता झिरली का? नाही नाही. महिला मंडळ काहीच संस्कार नाही पोरा. हा कोण म्हणतो? नाही नाही संस्कार नाही राहिले यांना. मोबाईल मधली सगळी सेटिंग गेम सगळं माहिती पण यांना हरिपाठामधला अभंग माहित नाही. गातेमधला अभंग माहित नाही. अरे ज्ञानेश्वरी मधली ओळी माहित नाही. अरे तुकोबाऱ्यांनी काय दिलं तर तुकोबाऱ्यांनी आपल्या सर्वांचा माथा सुधरवण्यासाठी तुकोबाऱ्यांनी गाथा दिला. तरी सुद्धा आपण असलं पाहिजे गाथा. पहिला तर लेकरूचा लढायला लागला तर त्याच्याही त्याला भाकरी द्यायची. भाकरी कशी आई भाकरी भाकरी. आता आई काय देते? आता आई काय देते? महिला म्हणा आता आई काय देते? मोबाईल. सांगायला तर लाज वाटते का तुला? मोबाईल येडी झाली पोरं. महिला मंडळ तुमच्या पायी पण विनंती आहे मोबाईल देऊ नका. नाही 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 मोबाईल द्यायचं नाही. तसलं काय आई वडिलांची सेवा केली पाहिजे. मोबाईल देत जाऊ नका. ज्ञानेश्वरी वाचत जा ना. ज्ञानेश्वरी वाचत जा. आता सुद्धा माझी आई ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मला जेवायलाच नाही देत. काय मते तुमची? आणि माझी आई साहेब इथं आलेल्या आहेत कीर्तनात. हा ती छोटी माझी बहीण आहे पांढऱ्या शर्टवर. हा आणि ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. बरं बसाले. हा ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञानाशी आणि येसावरी अतिकेशी. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी आणि कृपा करी हरी दयावरी. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आणि आता मी सांगितलं ना पुरुष मंडळीला घरी जाते ज्ञानेश्वरी उघडते पहिला अध्ययन करते. ओम नमोजाध्ययन वेद प्रतिपाद्य. शाळेला काहीच करा ना चल सोलापूरला. तसं जमत नाही भाऊ. 10-10 वर्ष तप लागतं. थोडं ज्ञानेश्वरी वाचत जा. याला एका विषयावर ठाम झालं पाहिजे आणि एका विषयावर सुद्धा ठाम आहे ते म्हणजे आळंदीचे ज्ञानोबा आणि देहूचे तुकोबा. आपण जर रस्त्यानं चाललो तर अख्खा जग थांबलं पाहिजे. जग. आपण जर चाललो तर कुत्र थांबा. कुत्र जग कुठं थांबतंय. आणि आता सुद्धा माझ्या आळंदीचे ज्ञानोबा आणि देहूचे तुकोबा जर रस्त्यानं चालले पंढरीच्या वारीला तर पुढचा 2 किलोमीटरचा रस्ता पॅक होऊन जातो. एवढी ताकद ज्ञानोबा तुकोबा. आणि आळंदीचे पंढरपूर देऊ ते तुकोबा एकाच राज्यात असतो. ज्ञानोबा
ज्ञानेश्वरी वाचायचा, हरिपाठ वाचायचा, ते काय नाही. मोबाईल फक्त मोबाईल पाहू नका. आता पुरुष मला यायला काय संस्कार नाही, हेच काय पोरांना संस्कार देणार. महिला मंडळ तुमच्यावर हे संस्कार द्यायचं का नाही. संस्कार देत जाऊ. आणि आता पुरुषांनी तर इज्जतच घातली बुवा. आता एका माणसाने संडास बाथरूम मध्ये मोबाईल नेला, संडास बाथरूम मध्ये ते गेलं तर गेलं, सरळच गेलं, असं फिरतच गेलं. आणि खाली काही कार्यक्रम झाला माहितच नाही. कारण अख्खं बुटात पाणी गेलं तरी त्याला पत्ता नाही. यार काय चित्रपणा. आता एका माणसाने संडास बाथरूम मध्ये मोबाईल नेला, संडास बाथरूम मध्ये. तुझा कार्यक्रम काय चालू आहे, तू करतो काय. संडास बाथरूम मध्ये कुठं मोबाईल नेत असते काय. संडास बाथरूम नेलं. पहिलं ते आता इंग्लिश मांडव होतं. पहिलं चांगला माणसं बसून काय समाधान नाही. नाही ते गेलं संडासात. तिकडून आला फोन. आता उचलू नाही ना. तुझा कार्यक्रम काय चालू आहे, तू करतो काय, उचल. हॅलो, ती फोन मला संडास बाथरूम मध्ये नुसतं आणायचं. हॅलो हॅलो, चार्जिंग नाही काय. हॅलो हॅलो, रेंज नाही काय. हॅलो हॅलो, संडास बाथरूम मधलं बोलच ना. त्याला काय माहिती याचा कार्यक्रम काय चालू आहे. हॅलो हॅलो, रेंज नाही काय. संडास बाथरूम मधलं बोलच ना. हॅलो हॅलो, ते बोलत नाही. फोन टाक. हॅलो, रेंज नाही काय. संडास बाथरूम मधलं बोलच ना. तेव्हा या संडास बाथरूम मध्ये जोरदार आवाज आला. मग त्या फोनवाल्याला कळालं याचा कार्यक्रम काय. लई चित्र. ते कानात घालच काय म्हणतात पोरं ते. फोन, हेडफोन. नाही नाही, तसलं वापरायचं. साधी कंपनी तुम्ही वापरतच जाऊ नका. 2-3 हजार गेले तर चालेल. ब्रँड कंपनी वापरली पाहिजे. 3 पिन वापरत जातो. 3 पिन म्हणजे कधी बॅटरी उतरायची नाही. मग ते आता हेडफोन लावून गेला संडास बाथरूम मध्ये. संडास बाथरूम मध्ये गेलो, सरळच गेलो. त्याला संडासच मग त्यानं मोबाईल मध्ये गाणं लावलं. एक बार तरी संडास. मग त्यानं दुसरं गाणं लावलं. मेरी सपनों की रानी कब आएगी. संडास आलो काय पण विचित्र, पण असं जमत नाही. काय पण नवीन काढायचं आता. आणि ते आता उन्हाळ्यामध्ये तर फेमस काय म्हणतात त्याला, ते मोठा मोठा. मध्ये गिलासामध्ये पांढरं पांढरं काच द्या आणि वरून कोथिंबीर. असं दोघांचं नवरा नवऱ्याची सोयरी जमानी. लग्न पोरा सेवा पण म्हणलो लग्नात मोठा सोला पाहिजे. म्हणजे कसं पण उन्हाळ्यामध्ये कीर्तन आहे. म्हणजे लोकांना सर्वांना मोठाच वाटलं पाहिजे. मोठा एका माणसं लग्नात गेलो. एका माणसाने 20 गिलास मट्टा आणला. किती आवाज नाही. किती 20 गिलास. 20 गिलास मट्टा आणला. आणि ते घरी गेल्यावर संडास बाथरूम मध्ये बाहेरच आहे. खाली बस. खाली बसली.
पप्प्याच्या आईनं 3 बाथरूम मध्ये जाऊन आणि चहा घ्या पण उठूनच दे. उठलं दे गुरु खाली बसते आणि पप्प्याच्या आईनं घरामध्ये 4 कूलर लावले आणि 1 फॅन लावला. वासच जाईल. आणि पप्प्याची आई म्हणजे एवढं पेला देवाला गेला आणि तिकडं गेला आणि पेला. खांबा गाडी खाली गेला आणि मेला. आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाले. काय बातमी आली पोलीस मंडळी? भाविक ठार झाले. आता बेवडे जर भाविक असतील आम्ही सर्वजण तुम्हाला दरोडेखोर दिसतो का? नाही. हे असं झालंय चांगल्याला किंमत नाही. विठाला नागपंचमी. आज तुमच्या गावात नागनाथ महाराजांचं मंदिर आहे. म्हणजे तुम्ही एवढे भाग्यवंत आहे तुमच्या गावाने प्रत्यक्ष नागनाथ महाराज येतात. आणि नागनाथ महाराज जागृत देव आहे. बरोबर का? आहेत का नाही? आणि प्रत्यक्ष महादेवांच्या पिंडीवर बसतात. एवढी ताकद आहे. काय नागपंचमी आज आनंद झाला पाहिजे. शिवशंभूच्या शिवशंभूच्या तो भूमीचा स्वामी. शिवशंभूच्या तो भूमीचा स्वामी. हे नागराजा तुझी आज आहे नागपंचमी. हे नागराजा तुझी आज आहे नागपंचमी. अरे नागपंचमीला नागांची पूजा करतात. त्यांना दूध पाजवत्या. प्रत्यक्ष नागाला दूध पाजवलं तर नागाला दूध पाजवल्यापेक्षा नागाला दूध पाजवल्यावर प्रत्यक्ष महादेवांच्या मुखामध्ये एवढी ताकद आहे. नागपंचमीच्या दिवशी सर्व महिला मंडळ नागाला दूध पाजवतात. विठाला सर्वांनी हातोरी करा. तर महिला पुरुष बेवडे त्याच्या खालचे वरचे टाळकरी मंडळ तुम्ही खाली राहता. तुम्ही टाळ वाजवायला. सर्वांनी हातोरी करा. की दुकान बसली वड्यावर बसलेले झाडाखाली ज्यांचे हात खाली असतील ते उद्या नसतीलच. आता बघा तुम्ही तुमचा आता काय कार्यक्रम हातोरी करा. सर्वांनी प्रेमाने भजन करावे.